2 महिन्या केस मध्ये लागले आणि 2 महिन्यात बलात्काराच्या आरोपीला फाशी दिली। रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून वाद, मुख्यमंत्री खोटं बोलले, विरोधकांची टीका। मुंबई विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा 3-2-1चा फॉर्म्युला। ठाकरे गटाला 15, काँग्रेसला 14 तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 7 जागा। सूत्रांची माहिती, तसंच घटक पक्ष मिळून 7। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा 3रा दिवस। एमपीएससीच्या आयोगाच्या बैठकीला सुरुवात। 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलणार का, याकडे लक्ष। बदलापुरातल्या आदर्श शाळेत भिवंडी गुन्हे शाखेचं पथक दाखल। इंटरनेट सेवाही सुरू। अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार। भाजपचे नेते समरजित सिंह घाटगे तुतारी फुंकण्यावर ठाम। 3 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार। विश्वसनीय सूत्रांची साम टीव्हीला माहिती। लाडक्या बहिणीचे पैसे काढून देण्यासाठी लूट। संभाजीनगरच्या पैठणच्या पारुंडीतला धक्कादायक प्रकार। ग्राहक सेवा संचालकाकडून घेतली जाते चिरीमिरी। नाशिकमध्ये 12 सप्टेंबर पासून सुरू होणार आंतरराष्ट्रीय विमान सेवा, तर देशांतर्गत विमान सेवाही वाढणार। नाशिककरांसाठी हवाई प्रवास सुखकर होणार। दहीहंडीत अश्लील गाणी वाजवण्यावर बंदी। मुंबई पोलिसांच्या गोविंदांना सक्त सूचना। आयोजकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी।